उरसासारखे जर कार्यक्रम जर करायला लागले तर सकल हिंदू समाज जशास तसं उत्तर देईल। हा जो आदेश आहे रद्द करायला लावला त्याच पद्धतीनं साऱ्यांनी काम करावं। गेल्या 4 महिन्यापूर्वी जो विशाळगडला प्रकार घडला तो प्रकार त्यांनी लक्षात ठेवावा। हां, विशाळगडाच्या बाबतीत जे काय आज कलेक्टर ऑफिसने निर्णय घेतला ते योग्यच आहे। आपण गेली 2-3 दिवस झाला आपण निवेदन कलेक्टरांना पण दिले की विशाळगड जोपर्यंत अतिक्रमणमुक्त होत नाही तोपर्यंत तिथं कोणालाही तिथं सोडू नये। कारण म्हणजे अतिक्रमण निघाल्यानंतर मग किती पण जाऊ दे तिथं त्याला काही हे नाही। आणि ही अशी आमची मागणी पहिल्यापासूनच होती आणि ह्याला कोणी जातीय रंग देऊ नये। आता तिथं हिंदू आणि मुस्लिम दोघांची पण तिथं अतिक्रमण आमचा एकच मुद्दा आहे की विशाळगड हा अतिक्रमणमुक्त झाला पाहिजे। काय सांगा नितेश राणेंना आपण निवेदन दिले की नितेश राणेंनी एक चांगल्या पद्धतीनं काम केलं। प्रशासनाला ऑलरेडी आम्ही निवेदन दिलं होतं तर त्यांनी दखल घेतली नाही, परवानगी दिली होती त्यांनी। काय तर आम्ही काल नितेश राणेंनी बघितल्यानंतर चालू झाल्यानंतर त्यांनी हुकूम केला, वरती फोन केला आणि ताबडतोब तातडीने त्यांनी बंद केलं। हे त्यांचं अभिनंदन आहे नितेश राणेंचं। परत जर राजकीय दबाव आला किंवा काय झालं पुन्हा परवानगी देण्याचा प्रयत्न झाला तर काय 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 आपली भूमिका असणार आहे? पुन्हा आम्ही आंदोलन केलं त्याच्या विरोधात जोरदार। जर यदाकदाचित जर प्रशासनावरती कोणी जर दडपण आणलं किंवा त्या ठिकाणी उरसासारखे जर कार्यक्रम जर करायला लागले तर सकल हिंदू समाज जशास तसं उत्तर देईल। कारण ज्या पद्धतीनं आम्ही सर्वच युतीच्या नेत्यांना आम्ही आव्हान करतो या निमित्तानं, ज्या पद्धतीनं नितेशजी राणेंनी काल निर्णय घेतला आणि प्रशासनावरती त्याने ताबडतोब हा जो आदेश आहे रद्द करायला लावला त्याच पद्धतीनं साऱ्यांनी काम करावं। आणि जर त्यांनी ज्या पद्धतीनं नितेश राणेंनी सांगितलं गेल्या 4 महिन्यापूर्वी जो विशाळगडला प्रकार घडला तो प्रकार त्यांनी लक्षात ठेवावा आणि इथून पुढच्या काळामध्ये त्या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीचा त्यांनी निर्णय घेऊ नये। हा आदेश कधी काढण्यात आला आणि त्या संदर्भातला एखादा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे का? नाही, परवाच ज्या वेळेला विशाळगड खुला करण्यात आला पर्यटकांसाठी त्याच वेळेला निश्चितपणे आमच्यामध्ये शंकेची पाल चुकचुकली की निश्चितपणानं याच्यामध्ये कोणाचा तरी दबाव आहे, राजकीय नेत्याचा दबाव आहे आणि हेतू पुरस्कर म्हणजे उरसाला परवानगी द्यायच्या दृष्टिकोनातूनच यांनी उचललेलं पाऊल होतं। आणि त्या अनुसरून आम्ही माननीय राणेसाहेबांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ भूमिका घेतली आणि अतिशय योग्य निर्णय घेतला। प्रशासनाला त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी विरोध जर झाला तर त्या पद्धतीनं त्यांनी मागची आठवण करून दिलेली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।